मध्यरात्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक। शहांनी घेतला विधानसभेच्या तयारीचा आढावा। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। आजही मुंबईसह कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज। ठाण्यासह रायगडलाही पावसाचा अलर्ट। वर्धा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं नदी नाल्यांना पूर। 350 गावांना अतिवृष्टीचा फटका। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। 2,13,755 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। भंडारा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। तुमसर शहरातील 34 वर्ष जुन्या बावडी मंदिरात शिरलं पाणी। मुसळधार पावसामुळे मावळचं सौंदर्य खुललं। धबधबे प्रवाहित झाल्यानं पर्यटकांनी घेतला भिजण्याचा आनंद। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत मंगळवारपासून मिळणार प्रवेश। मुंबई शहर उपनगरासाठी 4,735 विद्यार्थ्यांची निवड। पुण्यात आज भाजपचं अधिवेशन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची अधिवेशनामध्ये प्रमुख उपस्थिती। माडाकडून गोरेगावमध्ये आणखीन 2,500 घरं होणार। मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार। आता रेल्वे प्रवाशांना मेट्रो स्थानकं गाठणं होणार अधिक सोपं। जोगेश्वरी ते विक्रोळी मेट्रो 6 वर 6 पादचारी पुलांची उभारणी होणार। शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह शिगेला। हजारो साई भक्त शिर्डीत दाखल। साई नामाच्या जयघोषानं शिर्डी दुमदुमली। आणि अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भाविक दाखल। स्वामींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी।